नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, तुम्ही कधीच नसन केली अशी रेसिपी ही रेसिपी आहे. पाहू शकता इथं मस्तपैकी चुलीचा निखारा पडलेला आहे, तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. आणि इथं मी एक कारलं घेतलं आहे. पहा, आता हा निखारा मी जरा उकरते. पाहू शकता तुम्ही, थोडासा मोबाईल हल्लेला आहे इथं, त्याच्यामुळं जरा थोडं दिसाय प्रॉब्लेम आहे. अगदी चांगल्या पद्धतीने हा निखारा उकरून त्याच्यात मी टाकणार आहे हे कारलं. मग मैत्रिणींनो, मला सांगा, तुम्ही कधी चुलीमध्ये निखाऱ्यामध्ये कारलं कधी टाकलं का हो? अहो, निखाऱ्यात कारलं टाकून तर पहा, काय अप्रतिम चव लागती. मग ही निखाऱ्यात कारलं आपण भाजून अगदीच अप्रतिम असं रेसिपी करणार आहे बरं का. मग चला आता मस्त हे कारलं आपण भाजून देऊया निखाऱ्यावर. तुम्हाला सुद्धा धक्का बसन निखाऱ्यामध्ये कारलं म्हणल्यावर. पण पाहतं खरं मैत्रिणी, व्हिडिओ एवढा छान आहे ना, खरंच बघितल्यावर तुम्ही एकदा तरी करसान. चांगलं मस्तपैकी अगदी कारलं आपलं भाजस तोपर्यंत अगदी छान भाजले. पा पूर्ण निखारा विझून गेला आहे आणि कारलं बी अगदी छान असं मस्त भाजले. जास्त जळालं नाही, काय नाही, पण मस्तपैकी भाजून निघाले कारलं बरं का. चला आता याची मस्तपैकी अशी झटकून झटकून संपूर्ण राख पाडायची. बघा, राख तर मी पाडणार आहे आता. पाहू शकता, तुम्हाला दिसनच काही बाहेरच पाडलेली आहे. मग आता या कारल्याचं आपल्याला काय करायचं आहे, असं हे बुडूक कापून घ्यायचे. बघा, पुढचं बुडूक मागचं बुडूक हे दोन्ही कापणार आहे मी बरं का मैत्रिणी. आणि अशा पद्धतीने हे कारल्याच्या वरच्या शिरा असतात का, त्या संपूर्ण काढणार आहे. ना कारल्याला आपल्याला हळद चोळायची ना मीठ चोळायचं बरं का, काहीच चोळायचं गरज नाही. आणि ना लोणच्याचा खार घालायचा, ना साखर घालायची, हे सुद्धा घालायचं नाही. कारलं अजिबात कडू लागत नाही आहे. बघा, अशा पद्धतीने मी वरून संपूर्ण ही जी नाकं आहेत आपल्या कारल्याला, ही संपूर्ण काटे मी काढून घेणार आहे कारल्याचे. पाहू शकता, असं सुरीने खरडून खरडून काढणार आहे. बघा, थोडासा व्हिडिओ मोठा बी आहे मैत्रिणी, पण खरंच खूप बघण्यासारखं आहे. आणि तुम्ही हा पहा. चला आता मग आपण आलो आहे किचनमध्ये. चुलीमधून कारलं काढून आपण आलो आहे किचनमध्ये. मग अशा पद्धतीने आता हे काढून घ्यायचं. बघा, सगळं काढायचं ना, अक्षरशः एकदम भरभर निघतं. आणि आता मी त्याला धुवून घेणार आहे. बाजारात इथं धुवून घेतल्या वरची साईज अशी कापून घ्यायची. बघा, संपूर्ण कापायचं नाही. कारलं गरम आहे, मला बी चटके बसतात. हे बघा, आता ह्या बघा निबार बिया, ह्या बिया आपण अशा संपूर्ण अशा काढून घ्यायच्यात बरं का मैत्रिणी. बघा, सहज निघतात, कारण की कारलं पूर्ण आपलं शिजलेलं आहे. हे पाहू शकता, उगाच साधारण म्हणायचं 90% तरी हे कारलं पूर्ण झालेलं आहे. 1% राहिलेलं आहे, पण तेवढं ठेवलं आहे. पहा, अशा पद्धतीने मी हे पूर्ण बिया काढून घेणार आहे. हे बघा, झालं का नाही. आणि नाही आपण याला कापणार का काही नाही, असंच ठेवणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी, आता बाजूला ठेवते. चला वाटणाची तयारी. कांदा टॅमॅटो हा फोडणीला घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, इथं मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. त्या तिखट नाही आहे त्याच्यामुळे 4 घेतलेल्या आहेत. तिखट जर असल्या तर 2च घ्या का कारल्याला. वल्लं खोबरं बी घेतलेलं आहे मैत्रिणी. अगदी गावरान लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली. बघा, कोथिंबीरीच्या मागच्या काड्या ह्या वाटणात घेतलेल्या आहेत मी. आणि फोडणीला अगदीच पाला चिरून ठेवलेला आहे. पाहू शकता, मस्तपैकी वाटून झालं. इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे. पहा, जिरी मोहरी टाकली त्याच्यात मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा. एक कांदा छोटा होता तेवढा चिरून घेतलेला आहे. आणि कांदा अगदी चांगला परतून घ्यायचा बरं का. मस्त, तुम्हाला जेवढा परतता येईल ना तेवढा अगदी मस्त परता. आणि कांदा हा वला कांदा आहे बरं का मैत्रिणी. वल्या कांद्याने अगदी छान आपल्या भाजीला चव येणार आहे. पण पहा, ही भाजी खूपच वेगळी आहे. तुम्ही कधी केलीच नसन आणि तुम्ही कोणाची बघा अशी केलेली आहे का, नाहीच तुम्हाला सापडणार.
आता इथं टॅमॅटो बी मी अख्खा एक टॅमॅटो आहे हा सुद्धा टाकला आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. आता हे दोन्ही मिळून आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे की आपल्या टॅमॅटोचा आर बी त्याच्यात उतारला पाहिजे पूर्ण कांद्यामध्ये. पहा आता जे आपण वाटण वाटलं आहे ना ते सुद्धा टाकून देऊ. हो का, पाण्याचा एकही थेंब यूज नाही करायचं बरं का मैत्रिणी, अजिबात पाणी वापरायचं नाही. मी वाटणाला बी पाणी वापरलं नाही, पाहू शकता तुम्ही. तसंच बिगर पाण्याचंच वाटण वाटलेलं आहे. आता हे वाटणसुद्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे बघा, मस्त असं परतायचं. अहो एकदा जर तुम्ही ही भाजी केली ना तर नक्कीच तुम्ही करणार. पहा अशी एवढी भारी लागते. आता वाटण अगदी छान आपलं परत सुटलं. हो का, आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ हे बेतानीच टाका, कारण की कारलं आपलं एकच आहे, त्याच्यामुळं मीठ बेतानीच टाकायचं. आता पुन्हा मी असं हलवून घेते बघा, म्हणजे आपलं संपूर्ण मीठ त्या टॅमॅटोला कांद्याला वाटण्याला संपूर्ण लागलं पाहिजे. कारण की आणि इथं 1 चमचा बेसन पीठ टाकते बघा, 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे मैत्रिणी. थोडीशी हळदही टाकलेली आहे, पाहू शकता. अगदीच नकळच टाकायची, जास्त काय टाकायची गरज नाही. अर्धा चमचा मी धना पावडरही टाकले पहा, आणि त्याच्यानंतर इथं बेडकी मिरची पावडर. बस, याच्या विरुद्ध आपल्याला दुसरं आहे ना अजिबात काहीच टाकायचं नाही. हे एवढेच मसाले, कारण की आपण त्याच्यात 4 मिरच्या ह्या घातलेल्या आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. 4 मिरच्या मी टाकल्यात, पण मिरच्या काय तिखट नाही. आता मस्त हे अगदी आहे ना आपल्याला हे वाटण अगदी परतू घ्यायचं आहे बघा. बेसन पीठ ते संपूर्ण असं परतलं पाहिजे, मस्त असा खमंग वास सुटला पाहिजे परतताना बघा. हे बघा असं चमच्याने मी दाबून घेते, कारण टॅमॅटो बी पूर्ण मॅच झाला पाहिजे त्याच्यात आपला. एवढी काळजी घ्यायची मैत्रिणी. मी तुम्हाला एक गोष्ट अगदी व्यवस्थित सांगते. हे बघा इथं कोथिंबीर टाकलेली, आता तीसुद्धा मी पूर्ण हलवून घेते, पाहू शकता तुम्ही. आणि अजिबात व्हिडिओ बंद नका करू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप छान आहे मैत्रिणी. हे बघा मस्त कोथिंबीरसुद्धा मिक्स झालेली आहे, वाटण आपलं संपूर्ण तयार झालं आहे. त्याच्यानंतर इथं बघा आता हे कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मी हे एका ताटात ठेवते, आणि आपण जे वाटण परतून घेतलं आहे का ते संपूर्ण काढायचं आणि त्या कारल्यामध्ये आपल्याला असं ठेवायचे बघा. पहा बरं, गुपित कारलं म्हणतात का मैत्रिणी, गुपित कारलं. तसं हे गुपित कारलं आपल्याला बनवायचं आहे. पहा आता संपूर्ण मसाला मी त्याच्यात भरला आहे बरं का मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि मग आता हे गुपित कारलं कसं करायचं तुम्ही पाहाच. आता इथं थोडी कोथिंबीर ठेवलेली तीसुद्धा मी वरून टाकणार आहे, पाहू शकता. आणि आता ह्याचं आता जास्त मसाला झाला आहे, तोंड काय मिळणार नाही, पण तरी मी त्याचा पूर्ण रोल तयार करणारच आहे. पहा ह्या कारल्याचा आपल्याला पूर्ण असा रोल तयार करायचा आहे बरं का. हे बघा मस्त रोल तयार होतो, तुटत नाही काय नाही, खरंच खूप भारी. हे बघा अगदी मगरीचा आकार झाला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता इथं मी कढईमध्ये थोडं तेल टाकलं आहे, आणि आता हे कारलं त्याच्यात ठेवायचं. पहा हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं मस्तपैकी. आधी खालची बाजू ठेवलेली आहे पहा मैत्रिणी, मसाल्याची बाजू आपल्याला नंतर परतायची. आता त्याला 5-1 मिनटं अगदी छान होऊन द्यायचं, कारण कसं आहे आपल्या कारलं जे ठेवलं आहे त्याच्यामध्ये अगदी आपला मसाल्याची ही चव उतारली पाहिजे, आणि खरंच अप्रतिम असं लागलं पाहिजे. आणि ते खरंच खूप अप्रतिम लागतं का मैत्रिणी. आणि आता आपण त्याच्यावर 1 मिनटावर झाकण ठेवूया, तोपर्यंत पुढची तयारी. इथं मी एक अंडं घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल अंडं कशासाठी, पण पहा तर खरं. हे अंडं एका वाटीत मी फोडून घेतलं आहे मैत्रिणी, आणि त्याच्यात मी अगदी नकळत मीठ टाकणार आहे, जास्त काय टाकणार नाही, उगाच नकळत टाकायचं. आणि पूर्ण अंडं आपल्याला मिक्स असं करून घ्यायचं आहे बरं का. हे बघा असं मस्त फेटायचं आहे, अगदी एकजीव झालं आहे त्या अंड्याचं बी. आणि आता पुन्हा आपली भाजी पाहिजे बरं का आपल्याला. हे बघा इथं भाजी पाहिली ना, आता याच्यावरून ते अंडं आपल्याला ओतायचं आहे असं.
हे बघा मस्तपैकी मसाल्यात ओतायचं आहे, तरी ते थोडंसं खाली जातं, काय प्रॉब्लेम नाही गेलं तरी. हे बघा असं छान ओतायचं आहे पहा. इथं ओतल्यावर पुन्हा आपल्याला 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. व्हिडिओ खूप खास आहे. तुम्हाला जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा मैत्रिणी. कोणत्या गावाहून बोलता, कोणत्या, म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचला आहे. आणि खूप म्हणजे अशा कमेंट बी छान छान येतात मैत्रिणी. खरंच खूप छान छान कमेंट देत जा. हे अंडा आता आपण त्याच्या ओतलं आहे ना, आपण असं पूर्ण हे पलटी करून घेऊ. बघा आता मी पलटीसुद्धा कशी करते, अजिबात मोडणार नाही, काय नाही, अगदी व्यवस्थित त्याला असं पलटी करायचं आहे. बघा हे बघा आता मसाल्याची बाजू आपल्याला ही खाली करायची बरं का. आणि ते वर अंडं त्याच्यात आपण टाकलं आहे ना, ते बी अगदी मस्त असं परतून निघणार आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, सुंदर असं होणार आहे पहा. आता मी याच्यावर पुन्हा 1 मिनटं झाकण ठेवते. 1 मिनटं झाकण ठेवून मैत्रिणी पुन्हा आपल्याला 1 मिनिटांनी पाहिजे. हे बघा अगदी छान पद्धतीने ते झालेलं आहे, पण अजून थोडीशी म्हणलं थोडीशी बाकी, अजून थोडंसं जरा व्हायला पाहिजे पहा. आता पुन्हा 1 मिनिटाने आपण पाहूया. जास्त वेळ झाकण ठेवलेलं नाही मैत्रिणी, उगाच 1-1 मिनटं ठेवलेलं आहे. अगदीच एकदम आपलं परफेक्ट असं झालं आहे. रंग बी पहा मैत्रिणी, काय सुंदर रंग आला आहे. आणि आता मी ते ताटात काढूनही घेतलं आहे पहा. काय सुंदर दिसते, सुरेख. पाहून तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल ना मैत्रिणी. चला आता चिरून दाखवते तुम्हाला. पहा आपला जसा मसाला भरला आहे ना, अगदी संपूर्ण मसाला त्याच्यातच आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, अगदी ठासून भरलेला हा. आणि आता मी फक्त तुम्हाला इथं 2 तुकडे करून दाखवणार आहे मैत्रिणी. पुन्हा मी त्याचे 4 तुकडे करणारच आहे. पण पहा हे बघा मसाला पहा काय खमंग असा भरलेला आहे त्याच्यात, आणि दिसतो बी किती छान मैत्रिणी. मग आजचं तुम्हाला हे चुलीतलं कारलं कसं वाटलं हे मला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. निखाऱ्यामध्ये भाजलेले चुलीतलं कारल्याची भाजी ही कशी होती हे तुम्ही मला नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मला सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा मैत्रिणी आवडला का नाही. मग आपण उद्या असाच व्हिडिओ घेऊन येऊ छान. बाय बाय.